बीड मतदारसंघाची जी मतमोजणी प्रक्रिया होती ती आपण पाहिले एक रंजकच झालेली आहे। अटीतटीच्या सामन्यामध्ये जसं काय IPL आपण पाहतोय तशा प्रकारे चढ उतार जी काटेकी टक्कर होती ती बीड लोकसभा मतदारसंघात पाहायला मिळाली आहे। एकूण आत्तापर्यंत जर पाहिलं तर 5 मतदारसंघाचा विचार केला तर तिथील निवडणूक प्रक्रिया ही संपलेली आहे। मोजणीची जी प्रक्रिया आहे ती संपलेली आहे। आता फक्त आष्टी मतदारसंघातील फक्त 4 फेऱ्या राहिलेल्या आहेत आणि या फेऱ्यामध्ये कोणाला ती आकडेवारी येते हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे। परंतु आता ज्या 5 मतदारसंघाचे आकडे आहेत ते आपल्यापर्यंत आहेत। आपण जर बीडमध्ये पाहिलं तर बीडमधून 65,885 ची जी लीड आहे ती बजरंग सोनवणेंना आहे। तर गेवराईमध्ये जर पाहिलं तर 39,174 ची लीड ही बजरंग सोनवणेंना आहे। केज मतदारसंघाचा विचार केला तर तिथं 13,000 ची ही जी लीड आहे ती बजरंग सोनवणेंना आहे। तर परळीमध्ये 75,700 ही जी लीड आहे ही पंकजा मुंडेंना आहे। माजलगावमध्ये सुद्धा 2200 ते 4,000 च्या आसपासची जी लीड आहे ती BJPला आहे। आणि आष्टी मतदारसंघात सध्या जर पाहिलं तर 26,000 ची लीड ही जी आहे ही भाजपला आहे, म्हणजे पंकजा मुंडेंना आहे। ह्याचाच ओव्हरऑल जर कॅल्क्युलेशन केलं तर सध्याच्या घडीला 11,160 मतांनी बजरंग सोनवणे हे विजयी होत आहेत। परंतु ह्यात पोस्टल मतदान जर कमी केलं तर 3,000 जरी कमी केलं तरी 7,000च्या फरकाने सोनवणे हे पुढे आहेत। परंतु ज्या आष्टी मतदारसंघातील 4 फेऱ्या आहेत ह्या फेऱ्या कुणाच्या बाजूने जातात ह्यावर आता निकाल डिपेंड आहे।